सनीचा सनी देखील अतिशय उत्कृष्ट अशी चढाई करण्यात यश मिळत आहे. मागे असणार आहे रनिंग टच मारण्याचा प्रयत्न होता. शांत संयमी चढाई पाहायला मिळते ती त्यांचा निर्णय देखील मात्र पहिले चढाई असणार आहे. प्रफुल्ल फेकले रघुवीर शिरकेवाडी संघाचा प्रफुल्ल फेकले चढाई करता गेला आणि पहिल्या चढाईत त्याला पकड देखील टाकली जाते. चला माझ्यासाठी आला होतो चढाई करता 12 नंबर जर्सी परिधान केलेला पांड्या मात्र एकदा रान करत परत गेला. गुणफलक पाहिलं तर 1-0 आता पहिल्या रेड मध्येच खुललं पकड टाकली पांड्याने. प्रत्युत्तर करण्यासाठी गेला सनी टोपच मारण्याचा प्रयत्न होता सनीचा सनी देखील अतिशय उत्कृष्ट अशी चढाई करण्यात यश मिळत आहे. मात्र पकड टाकली जाते आता देखील खुललं जाते. त्याला उत्तर प्रत्युत्तर करण्यासाठी याला येतो दीपक उर्फ मेंडिस. 5चं क्षेत्ररक्षण असणार आहे. बोनस मात्र ऑफ असणार आहे मेंडिस साठी. चढाई करण्याकरता गेला होतो समीर शिंदे. अतिशय उत्कृष्ट असा चढाई करतो समीर शिंदे. किक मारण्याचा प्रयत्न होता समीरचा मात्र एमटी रेड करून आपला तंबूत परत येतो. थर्ड रेड असणार आहे. 2 रेड असणार आहे. सर्व स्थिती असणार आहे. रनिंग टच मारण्याचा प्रयत्न होता. अंकुश सारख्या खेळाडूचा जर ब्लॉक असेल ना तर कोणी उभा राहणार नाही. चढाई करता गेला तो सोनू फुटवर्क पाहिलं ना तर चांगलं असं फुटवर्क आहे सोनूचं. चढाई करता आला प्रथमेश 12 नंबर जर्सी परिधान केलेला प्रथमेश अतिशय उत्कृष्ट शांत संयमी चढाई पाहायला मिळते ती प्रथमेशची. त्यांचा निर्णय देखील मात्र आउट असणार आहे. जोखीम मारणार आहे सनी करता थर्ड रेड असणार आहे सनी. सनी पॉइंट देखील मिळवावा लागणार आहे सनीसाठी. गोल मात्र मिळवण्यात यश मिळते. पाहायला मिळाला होतो उत्तर रखमाई शिरकेवाडी संघाचा चढाई करता गेला 9 नंबर जर्सी परिधान केलेला सुयश. अतिशय उत्कृष्ट अशी चढाई पाहायला मिळते ती सुयशची. एमटी रेड पाहायला मिळते सुयश कडून आणि एमटी रेड परत गेला. आता चढाई करता गेला 7 नंबर जर्सी परिधान केलेला सनी. पाहिलं ना तर मागच्या रेड मध्ये ज्याने पॉइंट मिळाला होता सनी. कॉन्फिडन्स हा असणार आहे. फलक सांगतात फलक पाहिलं ना तर पकड टाकली जाते. तुम्ही गुणफलक विचारलं तिकडे पकड टाकली गेली सनी मात्र बाद झाला. गुणफलक पाहिलं ना तर रघुवीर शिरकेवाडी 3 आणि जनमान मुंडे 3 रेडर आउट 1 पॉइंट शिरकेवाडी रेडर कुठं हॅलो गुणफलक पाहिलं ना तर विठ्ठल रखमाई शिरकेवाडी 4 विठ्ठल रखमाई शिरकेवाडी 4. हॅलो maximum volume.
गेला तो समीर. फलक पाहिलं तर 4-4 घडावरीची स्थिती आहे. चढा करता गेला समीर आणि एमपी रोड आपला बंदोत करत आला. त्याला प्रत्यक्ष करण्यासाठी चालला होता 12 नंबर जर्सी परिधान केलेला पांड्या प्रथमेश. शांत संयमित चढाई पाहायला मिळते प्रथमेश कडून. देखील एमपी रोड असणार आहे, रोड असणार आहे, दोर डायची रेड असणार आहे, रोला मारायची स्थिती असणार आहे, बोनस मात्र ऑफ असणार आहे. सनी 7 नंबर जर्सी परिधान केलेला सनी. नाही मागच्या राऊंड मध्येच पॉईंट नेला. चला सुयश चढा करता गेला तर सुयश. डिफेन्स पाहिलं ना तर 7चा डिफेन्स असणार आहे, बोनस मात्र ऑफ असणार आहे सुयश साठी. एमपी रेड मारण्याचा प्रयत्न आहे सुयशचा. प्रत्युत्तर करण्यासाठी कोण जाणार. तीनचा डिफेन्स असणार आहे, सुपर टॅकल ऑन असणार आहे. आता गेला तो समीर. चढाई करता गेला समीर. 3चा डिफेन्स असेल, सुपर टॅकल ऑन असेल, पॉइंट मिळवणं कठीण असेल. काळजी घ्यायची आहे. एमपी रेड करून आपला कॅम्पस करा. आता गेला तो पांड्या प्रथमेश. 12 नंबर जर्सी परिधान केलेला प्रथमेश. कबड्डीचा चांगला अनुभव असलेला प्रथमेश चढाई करता. आपल्या एमपी रेडचा पवित्र स्वीकारला, कारण माहिती आहे सुपर टॅकल ऑन असणार आहे. पकड टाकली तर डबल पॉइंट मिळतील, 2 पॉइंट मिळतील. सनी 3च्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाई करताना सनी. इकडे देखील एमपी रोड आहे, कॅल्क्युलेशनने खेळला जातो, चांगला खेळ खेळला जातो. फलककडे वेळ असणार आहे, थर्ड रेड असणार आहे, डोअर डायरेक्ट असणार आहे. थर्ड रेड सुयश 9 नंबर जर्सी परिधान केलं सुयश. सर्व मनाची स्थिती असणार आहे, पॉइंट मात्र मिळवावा लागणार आहे. रेडर बाद असणार आहे, बोनस मात्र मिळवण्यात येईल. चला शेवटचा खेळाडू उरला पांड्या प्रथमेश. ओढायचं नाही. एक बोनस प्लस पॉइंट मिळवण्यात यश मिळतंय ते पांड्याला. आता सनी सुपर टॅकल ऑन असणार आहे सनीसाठी. पाहूया त्यांनी आपली कामगिरी चोख पार पाडायची आहे. सुपर टॅकल मारलं जातं, सनी मात्र बाद होतोय. पाहिलं ना तर रत्नाई शिर्केवाडी 8 आणि जय हनुमान मंडळ 9 एक गुणाची आघाडी असणार आहे. चांगला कमबॅक पाहायला मिळाला होतो जय हनुमान मुंडे संघाकडून. चांगला सुपर टॅकल पांड्या बोललो होतो. कबड्डीचा अनुभव आहे त्याकडे, अनुभवाचा पुरेपूर उपयोग होतो. त्याला चांगली साथ लागली किरणची. पुन्हा एकदा समीर अतिशय उत्कृष्ट असा चढाई पट्टू समीर. पाहूया आपल्या संघाकरता समीर. सुपर टॅकल होतोय, लगातार दुसरा सुपर टॅकल होतोय. 2 गुण मिळतात. कमबॅक असेल, कमबॅक होणार आणि कमबॅक झालाय. 1 गुणाची आघाडी होती शिर्केवाडी संघाकडे आणि कुठे 3 गुणांनी पिछाडीवर जात आहेत. एक ऑलआउटचा प्रश्न होता, सोडूची एक चूक झाली आणि तो ऑलआउटचा प्रयत्न. अतिशय उत्कृष्ट चढाई करता अंकुश. अतिशय उत्कृष्ट चढाई करता अंकुश. एमपी रेड करून अंकुश मात्र आपल्या तब्येत परत. रेड असणार आहे,
दोन डायची रेड असणार आहे. पॉइंट मात्र मिळवावा लागणार आहे. पाहूया पाहूया दीपक दीपक पॉइंट मिळवू शकेल का? तिकडे जर खेळाडू पाहिले ना तर दोन खेळाडू असणार आहेत, दीपक आणि विशाल. मात्र हँडपंच मारण्यात यश मिळते ते विशालला. चला दीपक चढाई करता शेवटचा खेळाडू आला तो दीपक. अतिशय उत्कृष्ट चढाई पाहायला मिळते ती दीपकची. अतिशय झाला. कुठे एक खेळाडू फक्त उरला होता आणि कुठे ऑलआउट होते नाही. पॉइंट आउट होतोय, वेळ जातोय. अतिशय उत्कृष्ट असा खेळ पाहायला मिळतो प्रथमेश कडून. वैयक्तिक अशी चांगली कामगिरी पाहायला मिळते. त्याच्या जोडीला त्याच्या भावाची देखील शुभमची देखील चांगली कामगिरी मिळते. अतिशय उत्कृष्ट असे खेळी पूर्ण संघाचे आहे. म्हटलं होतं कमबॅक झाला आणि कमबॅक होतं. शिर्केवाडीला देखील कमबॅक करावा लागेल. आणि सनी मात्र पॉइंट घेऊन परत जातो. ब्लॉक करण्यासाठी आला होता. अतिशय उत्कृष्ट अशी चढाई केली सनीने. जर कमबॅक करायचा असेल ना तर सनीला चालावं लागेल आणि सनीला कोणाची साथ मिळावी लागेल. पाहूया गुणफलक पाहिला तर 17 आणि 9. यंगमान मुंडे 17, उत्तमकुमार शिरकेवाडी 9. 8 गुणांची आघाडी असणार आहे. पुन्हा एकदा सनी. हा कॅल्क्युलेशन अतिशय उत्कृष्ट असं कॅल्क्युलेशन सनीकडून पाहायला मिळतं. तर माहिती आहे थर्ड रेड आहे, ओव्हर डाय रेड आहे. जर टॅकल पाहिलं ना म्हणाला असेल कुठून आला आणि मला पकडला. अतिशय उत्कृष्ट अशी प्रकार पाहायला मिळाले. पाहू सनी तर पॉइंट नेला ना सनीने तर मजा येईल. हँड टच सनी गुणफलक पाहिलं ना तर 11 आणि 17. कमबॅक होतोय. सनी चालतो. सनीला साथ मिळाली पाहिजे. मारू बोनस मारू. एक केला राहू तुझा आउट केला. 3चा असणार आहे. सुपर टॅकल ऑन असणार आहे. काही मारला सुपर टॅकल आता. कमबॅक करता करता सनी मात्र सुपर टॅकल झाला. 2 गुण मिळाले. अतिशय उत्कृष्ट चढाई पाहायला मिळते शुभम कडून. त्याने आता मागच्या रेडमध्ये सुपर टॅकल केला होता तो शुभम. गुणफलक पाहिलं ना 12 आणि 19. 7 गुणांची आघाडी असणार आहे. पुन्हा एकदा सोनू शिवराज सोनार इकडे जर खेळाडू पाहिले तर 2च आहेत. झालं नाही तर मजा येईल. प्रशांत शेठ आपण जरा मागेच थांबायचं आहे. त्यांचं आशिष घेतले. आशिष घेतले. पुन्हा एकदा सोडला. पॉइंट मात्र मिळवला सोडून. अतिशय उत्कृष्ट शेवटचा खेळाडू राहिला. ऑल आउट झाला ना तर सामन्यात मजा येईल. प्रथमेश उर्फ पांड्या बोनस मारण्याचा प्रयत्न होता. अतिशय उत्कृष्ट चढाई करता पांड्या. बाहेर 7 मिनिटं राहून 6 मिनिटं आहे.
पुन्हा एकदा सनी 7 नंबर जर्सी परिधान केलेला सनी सनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळते ते सनीकडे. पुन्हा एकदा दीपक 9 नंबर जर्सी परिधान केलेला दीपक चढाई करता आला. त्यालाच मारण्याचा प्रयत्न होता दीपकचा. पाहूया मागे वळा रे साहिल मागे. पुढे येऊ नको ना, याच्यात येतो तर काय दिसतच नाही पुढे. वर्गण फलक पाहिलं तर एका गुणाची फक्त आघाडी आहे. 7 नंबर जर्सी परिधान केलेला सनी यांच्याकडून मात्र हे बाबू मागे दे. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी निघाला सुयश. 9 नंबर जर्सी परिधान केलेला सुयश चढाई करता. सुयश 9 नंबर जर्सी परिधान केलेला सुयश अतिशय उत्कृष्ट असे प्रयोग दोघांकडून देखील पाहायला मिळते. एका गुणाची फक्त आघाडी आहे. 22 जय हनुमान म्हणजे 22 आणि उत्तम शिर्केवाडी 21. एका गुणाची आघाडी आहे जय हनुमान म्हणजे संघाकडे. टाइम आउट आहे यांचा. टाइम आउट आहे. 22-21 22-21 टाइम आउट घे. हो नकुल शेठ मागे मागे. भल्या त्यांना पण हे भल्या नकुल त्यांना मागे घे. मागं. ते तिकडचे आहेत ते त्यांना मागे घे. शांत एमपी रोड असणार आहे. रोड असणार आहे. रोड असणार आहे सनीसाठी. या चढाईमध्ये पॉईंट जर मिळवायचा झाला ना सनीला तर थोडी मेहनत करावी लागणार आहे, कारण 4चा डिफरन्स असणार आहे. पुन्हा एकदा सनी 7 नंबर जर्सी परिधान केलेला सनी अतिशय उत्कृष्ट पत्र पाहायला मिळालं की सोनूकडून 9 नंबर जर्सी परिधान केलेला सोनू. शिखर मात्र ईद झालाय. अरे प्रशांत ना. ए प्रशांत बाजूला थांबा. बाहेर थांबा. अरे प्रशांताला मागे कर. अरे पंच आहेत रे बाबा. अरे रितेता तुझं पुढं. ए थांबा. ए थांब थांब. तू पॉइंट कोण बाहेर आहे. चला सोनू चढाई करता आला. सोनू जर दोन फलक पाहिला तर जय हनुमान म्हणजे 24 आणि उत्तम शिर्केवाडी 22. 2 गुणाची आघाडी असणार आहे. सोनूला मात्र गुण मिळवावा लागेल. अतिशय उत्कृष्ट असले पतंग टाकले दोघांनी. जर फलक पाहिलं तर 25 आणि 22. 25-22 25-22 2 मिनिटं आहेत. 25-22 25-22 टाइम आउट आहे इकडे. टाइम आउट. दोन्ही संघांकरता शेवटचा पुकार असा. दोन्ही संघांकरता शेवटचा पुकार. एक पॉईंट मारला आहे. ए बोलू नका. कमी बोला. इकडे हे मेंढेस कमी बोल. कमी बोल. कॉलिंग नको. कॉलिंग नको. शांत शांत शांत. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं असणार आहेत.
शेवटचा 1 मिनिट असणार आहे. जास्तीत जास्त पाहिला ना तर 2 ते 3 राऊंड होणार आहेत. त्या 2 राऊंड मध्ये सनी काय करू शकतो. पुन्हा एकदा सनी चढाई करता गेला तर सनी गुण फलक पाहिलं ना तर 25 आणि 23 असणार आहे. एकच गुण मिळतात. एकच गुण मिळतात. थर्ड रेड असणार आहे. थर्ड रेड असणार आहे. जर या रेड मध्ये पकड टाकली ना थर्ड रेड असणार आहे. डोळा डायची रेड असणार आहे. अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी पाहायला मिळाली तर पाट्याकडे अतिशय उत्कृष्ट. ऐका तडवाडी आणि संघर्ष मुंडे दोन्ही संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आता बघा इथं